हॅलो फ्रेंड्स, स्टडी विकिपीडियापासून या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिप जे पेपर झालेले होते त्या पेपरचे आपण लवकरात लवकर उत्तरे कशाप्रकारे काढू शकता ते आपण इथे बघणार आहोत आणि याचे अचूक उत्तर काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. फ्रेंड्स बघा, 26वा प्रश्न दिलेला आहे. एका रांगेत समीरचा सुरुवातीपासूनचा 23वा क्रमांक आहे. जो बी क्रमांक दिला त्याला मी गोल करणार, जे बी संख्या दिलेली आहे त्याला मी गोल करणार. असंच तुम्ही बी त्या प्रकारे करा. शेवटून सुरुवातीपासून 23वा आणि शेवटून 19वा क्रमांक. शेवटून असं जर रिव्हर्स आले आपण तर 19वा क्रमांक असणार आहे. शेवटून इकडे समोर जर आलं तर 19वा क्रमांक असणार आहे. असल्यास मधला जो कोणतरी मिडलमध्ये मुलगा असेल त्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे, आता राज नावाचा हा वेगळा मुलगा आहे, ठीक आहे. हा राज वेगळा आहे, याच्यामुळे याला वेगळा कलर घेऊया, ठीक आहे. राज वेगळा आहे. राजचे शेवटून कितवे स्थान असेल ते सांगा म्हणाले, ठीक आहे. फ्रेंड्स, तर अशा प्रकारचे बघा. आता हा समीर वेगळा आहे. समीरसाठी एक वेगळा कलर घेऊया. बघा समीर, तुम्हाला समजण्यासाठी हे करतो मी, ठीक आहे. बघा फ्रेंड्स, समीरचा क्रमांक सुरुवातीपासून 23वा आणि शेवटून जर मोजला तर शेवटून काय 19वा क्रमांक आहे, ठीक आहे. 19वा क्रमांक आहे. मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राजच्या, तर राज वेगळा कलर दाखवला मी, राजचे शेवटून कितवे स्थान असेल हे प्रश्न आहे, ठीक आहे. बघा फ्रेंड्स, तर आपण काय करत आहोत, शेवटून आणि सुरुवातीपासून समीरचा काय क्रमांक आहे तो आधी काढून घेऊया. म्हणजे एकूण मुलं किती आहेत ते काढून घेऊया. एकूण मुलं कसं काढता येईल आपल्याला, बघा आपण कशा प्रकारे करणार आहोत. बघा थोडंसं मी याला झूम करतो, ठीक आहे. बघा आता इथेच आपण करणार त्याचं उत्तर. बघा आपल्याला सुरुवातीपासून समीरचं काय दाखवलं आहे, समीर सुरुवातीपासून 23व्या क्रमांकावर, इथं 23 आहे, 23 काढतो मी. आणि शेवटून काय आहे, शेवटून तोच क्रमांक त्याचा कितवा आहे 19वा, बरोबर. थोडंसं खालच्या साईडला घेऊया हे मोकळ्या जागेमध्ये रफ पेजच्या, ठीक आहे. समीरचा सुरुवातीपासूनचा क्रमांक आहे, समीरचा सुरुवातीपासून शेवटला गेला 23वा क्रमांक आणि शेवटून मोजायला गेलं तोच क्रमांक कितवा आहे तो 19वा. म्हणजे काय होते, हे जो आहे ना एकच पर्सन आहे, ठीक आहे, एकच पर्सन आहे. मग समीरच्या अगोदर या समीरच्या, हे समीर आहे, समीरच्या अगोदर किती मुलं असतील, म्हणजे हे 23 आहेत. हे जर सुरुवातीपासून 23 आहेत तर किती असतील अगोदर 22, बरोबर. प्लस हा समीरची ही पोझिशन आहे आणि शेवटून याला जर बघितलं तर हा 19वा येतो, ठीक आहे. म्हणजे ही एकच पोझिशन आहे ती दोघांची. बघा आता शेवटून जर 19वा असेल पोझिशन याचा, तर याच्या अगोदर किती असतील बरं, 18 असेल, बरोबर. तर बघा आता किती होते, 22, 19, 18 प्लस 0, 1. तर टोटल मुलं किती झाले, टोटल मुलं झाले 8 2 10 आणि 1 11ला 1 हाताला 1, टोटल झाले 3 आणि 3 आणि 4, ठीक आहे. 41 मुलं झाले. 41 मुलं झालं तर मधला मुलगा कोणता असणार आहे, मधला मुलगा सरळ आपल्याला कळते की 21वा. 41 मधला जो 41 जर अर्धा केला आपण तर काय होईल, 2 2 4 आणि 1ला भाग जातला म्हणून इथं काय घेतला 0 घेतला, 1 इथं राहिलेला पॉईंट दिला 0 घेतला, 2 5 10. सरळ आपल्याला कळते की 20.5 म्हणजे ही आहे 21वी संख्या. 21वी संख्या म्हणजे 21व्या क्रमांकावर जो असणार आहे तो असणार आहे काय, मधला मुलगा. म्हणजे मधला मुलगा आपल्याला सरळ करते 41 मुलांची जर रांग असेल टोटल तर 21वा मुलगा काय असणार आहे, हा मधला मुलगा असणार. मग ह्या 21व्या मुलाच्या आता राजूचं सांगायला त्यांनी, राज कुठं आहे उभं टाकलेला, या 21व्या मधल्या मुलाच्या 5व्या क्रमांक. म्हणजे 5वा म्हणजे 1 2 3 4 5व्या क्रमांक. म्हणजे इथं बघा, इथं 22 23 24 25 26 म्हणजे या ठिकाणी उभं टाकलेलं आहे. तर या 5व्या क्रमांक मागे 5व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर उभं टाकलं असं सांगितलं त्याने. 1 2 3 4 5 5व्या क्रमांकावर हा 26वी संख्या आहे. पण शेवटून याचे कितवे स्थान आहे ते कळा म्हणाले. शेवटून कितवे स्थान आहे, मग कसं करणार आपण मला सांगा.
हे 26 आहे आणि टोटल लास्टची संख्या किती आहे 41 आहे, बरोबर ना 41. मग 26मध्ये किती मिसळल्याने 41 होतील? 26मध्ये डायरेक्ट सरळ सरळ आपण बघू शकतो की 26मध्ये जर आपण 15 मिसळले, 26मध्ये जर मी +15 केले, +15 केले 26मध्ये, तर काय होते 41 होते. म्हणजे हा जो 26वा क्रमांक आहे तो कितव्या क्रमांकावर आहे? 16व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. इकडं किती असणार आहे? टोटल 15 जण बसलेले असतील, पण हा 26वा का असणार आहे? 16वा क्रमांक असणार आहे. समजलं? ठीक आहे फ्रेंड्स. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपलं हे, जर राजचं जर शेवटून स्थान जर काढायचं झालं तर काय असणार आहे? ते असणार आहे 16वे. ठीक आहे फ्रेंड्स, बघा हे याचं उत्तर आहे. आणि याच प्रश्नाला तुम्हाला इंग्रजीमध्ये जर बघायचं झालं तर इंग्रजीमध्ये हा प्रश्न इथं वर दिलेला आहे, हा 26 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. हे पूर्ण क्वेश्चन मी वाचून दाखवू शकतो, पण व्हिडिओ फार मोठा होईल, त्यामुळे तुम्ही बघा आणि अंडरस्टँड करा. सरळ सरळ आपल्याला काय करायचं होतं की समीरची जी पोझिशन आहे 23 आणि स्टार्टिंगपासनं समोरून आणि बॅक साईडपासनं काय पोझिशन 19 है ना. मग ह्या पोझिशनला आपण काय केलं, आपण असं करू शकतो काय करायचं 23/19 म्हणजे ही एकच पोझिशन आहे. याच्या अगोदर किती थांबलेले आहेत बरं? हे 22 आहेत. इकडे किती आहेत? हे शेवटून म्हणल्यानं 18 आहेत. ही एकच आहे, हे एकच माणूस. या दोघांचं सगळ्यांचं ॲडिशन करा, या तिघांचं 1 22 1 आणि 18 किती येईल टोटल? सरसं टोटल येते 41. म्हणजे मधली संख्या काय झाली? मिडलमधली संख्या याची ही झाली 21. 21 झाली ना. मग 21च्या मागे 5व्या क्रमांकावर थांबलेला आहे कोण? 21च्या मागे 5व्या क्रमांकावर कोण थांबलेला आहे? 21च्या मागे आपला राज थांबलेला आहे. म्हणजे 22 23 24 25 26 26व्या क्रमांकावर थांबलेला आहे राज. तर 26 41व्यापासून आपल्याला मोजायची ही 26वा क्रमांक कितवा येतो? 40 39 असं मोजत गेलं तर काय होईल? सरळ सरळ करायचं आपल्याला की 26मध्ये आपण किती मिसळले की 41 येईल. 26मध्ये आपण जर 15 मिसळले, 26मध्ये जर आपण 15 मिसळले तर काय होईल? 41. ठीक आहे. तर ही जी पोझिशन आहे, तर हे 15 जे मुलं आहेत ते सोडून 16व्या क्रमांकावर का असणार आहे? तो जे राज आहे तो थांबलेला आहे. शेवटून हे काय 16व्या क्रमांकावर. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या द्वारे प्रत्येक प्रश्नाची उत्तरे घेणार आहोत. थँक्यू फ्रेंड्स.